जास्त केलं होतं आणि दुसऱ्या मॅचमध्ये विकी स्पोर्ट्स कुक्सी सारख्या बलाढ्य टीमला पाणी पाजले, त्यामुळे त्यांचा देखील आत्मविश्वास हा दुणावलेला असणार आहे. चिंचवली संघाने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. मोठं बॅटल आहे, बिग बॅटल. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय जय बजरंग चिंचवली टीमच्या कॅप्टनचा. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. चला, अजिबात वेळ आपण वाया घालवू नका. या सामन्यासाठी 2 ऑनफिल्ड पंच आपण बघतोय, शानू कुरेशी आणि कृष्णा बोराडे. सलामीची जोडी केतन केणे विथ अक्षय भोईर. धडाकेबाज फलंदाज आहे अक्षय, चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. केतन जरूर एक युवा खेळाडू आहे, परंतु तो देखील तेवढाच जबरदस्त स्ट्रोक प्लेअर आहे. आणि ही जोडी फोडण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय आस्तिक डाके. आस्तिक देखील गेले कित्येक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, विशेषतः नवीन बॉलचा खूप चांगला वापर तो करत आलेला आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज, विकेट टेकर आहे. स्ट्रायकिंग एंडला केतन, त्याच्यासाठी एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात करण्यात आलाय आणि एक डीप मिड विकेट. हे दोनच खेळाडू आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. चला, वेळ सुरू झालेली आहे. चिंचवली टीम, सामन्याचा पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑलमोस्ट स्लॉटमध्ये होता, एलिव्हेशन तर नाहीये, परंतु आउटफील्डमध्ये डीप मिड विकेटला स्वतः कॅप्टन तिकडे गोविंद. चांगला थ्रो त्याचा पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव मिळाली पहिल्या बॉलवर. धावसंख्येचा श्री गणेश होतोय पहिल्या बॉलवर. आज क्रिकेट रसिकांची चांगली गर्दी देखील आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. सुपर संडेचा आनंद लुटतायत सर्व क्रिकेट रसिक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडाच्या वतीनं. अक्षय ऑन स्ट्राईक. स्लोवर बॉल लॉफ्ट केला इनफिल्डच्या वरून, सुरेख फटका. 2 खेळाडू पाठलाग करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. फार दूरवरचं अंतर काढत असताना बॉलपर्यंत पोहोचला होता त्या ठिकाणी फिल्डर. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. टायमिंग खरं तर 100% नव्हतं, परंतु पॉवर प्ले चालू आहे आणि त्याचा जो लाभ घ्यायचा होता त्यामध्ये यशस्वी होताना दिसलाय फलंदाज. सर्कल क्लिअर करण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये यशस्वी झाला. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय अक्षय भोईरनं. संघाची धावसंख्या बिनबाद 3. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पिकअप शॉट उडवलाय, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. गोविंद बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. ओहो, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होता, परंतु चांगले धावलेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली संधी इथे गमावली गेली आहे गोविंद कडून. एक चांगला फिल्डर म्हणून त्याची ख्याती आहे, परंतु या वेळेला चूक घडली आहे. सातत्याने आउटफील्ड मध्ये आपण गोविंदला बघत असतो. चुरस आहे या पहिल्या षटकामध्ये. वेग वाढवलाय गोलंदाजाने. बीट केलंय बॅटरला. चांगला बॉल. मिश्रण करतोय आपल्या चेंडूच्या वेगामध्ये आस्तिक डाके. एवढ्या वर्षामध्ये त्याने भरपूर काही आत्मसात केलेला आहे आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने आपण सुधारणा पाहत आलेलो आहोत. महत्वाचा घटक आहे जय बजरंग चिंचवली संघाचा आस्तिक डाके. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 5. पुढचा बॉल. आणखी एक चांगला बॉल. बॅटच्या आतली कडा, स्क्वेअर लेगला फिल्डर, मात्र फंबलिंग. संधी होती ते धावचेची. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर बॉल फील्ड केला गेला असता तर तिथे रनआउटचा चान्स जरूर होता. धोका पत्करला होता फलंदाजांनी आणि हे होत असतं. मोठी फटके जेव्हा येत नाहीत तेव्हा मात्र फलंदाज अशा चुका देखील करताना दिसतात. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय पहिल्या षटकामध्ये जय बजरंग गोरसई ए टीमच्या सलामीवीरांना. षटकातील शेवटचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. फक्त 1 धाव मिळेल आणि याचबरोबर अप्रतिम षटक समाप्त होत आहे आस्तिक डाकेचं. फक्त 7 धावा खर्च केल्या, बिनबाद 7. जय बजरंग गोरसई ए.
टायडी बॉलिंग इन फर्स्ट ओव्हर. हात उघडण्याची जास्त संधी फलंदाजांना दिली गेली नाही आणि एक झेल देखील उडाला होता. थोडासा दुर्दैवी राहिला गोलंदाज, कारण क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. गोविंदच्या हातातून झेल निसटला, अथवा सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जी जबाबदारी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याची सोपवण्यात आली होती आस्तिकवर, ती त्याने चोखपणे पार पाडली आणि आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. तब्बल 4 फिल्डर्स ऑन साईडला बाउंड्री लाईनवर. जोरदार अपील होत आहे. थाईवर आदळला होता हा बॉल, हाईट जास्त असेल. मागच्या मॅचमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता गुरसई ए टीमच्या फलंदाजांनी. विकेट देखील जात होत्या, परंतु जो फलंदाज येत होता तो षटकारांना अकाउंट ओपन करत होता, अशी स्थिती होती कोकसे टीमच्या विरोधात. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत सलामीवीरांना एकही मोठा फटका खेळता आलेला नाही. अगदी बरोबर. आस्तिकने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल डॉट. यावेळेस बुंद्यात होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अतलीकडे मागे बॉल चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग कडे जात असताना सिंगल येते. मोठ्या धाबां मोठ्या पटक्यांपासून ठेवले. 8 बॉल टाकले गेलेत. 8 बॉल पैकी कोणताहीच बॉल मैदानाच्या बाहेर पाठवता आला नाहीये गुरसे ए टीमला. आणि याचं क्रेडिट आपण गोलंदाजांना देऊ शकतो. अचूकता, भेदकता त्यांनी दाखवली आहे. फलंदाज हैराण आहेत, प्रयत्न त्यांचे सुरू आहेत, मोठे फटके खेळण्याचाच प्रयत्न होतोय, परंतु संधी मिळत नाहीये, कारण चांगली ॲक्युरेसी दाखवली दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज अक्षय भोईर. यावेळेला सुरेख टायमिंग साधलंय, समोर फिल्डर आहे, त्याच्या आवाक्याबाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. तुमच्या बाहेर होता आणि समोर फोर्स करून हा फटका सजवला. राऊंड विकेटने जात असताना थोडासा कोण जरूर बनवला होता, परंतु तेवढा चांगला स्ट्रोक अक्षय भोईरच्या माध्यमातून. धावांची कोंडी त्याने फोडली आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेला थोडासा पुढे पडलाय फिल्डरच्या आणि चूक घडली फिल्डर कडून. पुन्हा एकदा बरोबर त्याच दिशेतून स्ट्रेट लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय, चौकार. काढला होता समोरच्या दिशेने, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल फेस केलेत, 15 धावांचं वैयक्तिक योगदान दिले अक्षय भोईरने. टीमची धावसंख्या 18 वर. दोन्ही चांगले बॉल्स होते, त्याच्यावर त्याने मोठे फटके खेळलेत. आणि आणखी एक कडक फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा पॉवर दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखी एक चौकार. चांगली उपट टेकली अक्षय भोईरने. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा ठेवला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि पुन्हा एकदा 4 धावा झोडल्यात. चौकारांचे 2 चौकार आलेत. सुरुवातीला एक षटकार आला होता. धावा जमा करत असताना या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केलेत श्रीकांतने. चांगली बॅटिंग केली अक्षयने. 7 बॉल फेस केलेत, 19 धावांचे योगदान दिले. धावफलक 22 वर नेऊन ठेवले. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. पहिल्याच 10 बॉलचा आपण विचार केला 11 बॉलचा, तर 11 बॉल मध्ये 22 धावा आलेत. ही प्रोजेक्टर स्कोर सांगते की अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर 45 पेक्षा धावा जास्त बनतील. आणि 50 पर्यंत जर धावसंख्या गेली तर मात्र ते जे चॅलेंज असणार आहे, ते आव्हान असणार आहे, ते खडतर असू शकतंय धावांचा पाठलाग करत असताना चिंचवली टीमसाठी. कारण गोरसई ए टीमकडे आक्रमण देखील जबरदस्त आहे. मागच्या मॅचमध्ये मयूरने हॅट्रिक घेतली होती, 4 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त केल्या होत्या. परंतु सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असताना फलंदाज अक्षय भोईर इज ऑन फायर. ओ, यावेळेला फटका फसलाय, टॉपेज आहे, विकेट कीपर बॉल खाली, अजित पाडेकर, ही टेक्स इट, दॅट्स अ बिग विकेट, फर्स्ट विकेट गोज डाऊन.
तर माघारी परतलाय अक्षय भोईर. 19 धावा बनवल्या फक्त 8 चेंडूंचा सामना करत असताना. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण बघतोय 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या प्री क्वार्टर फायनल मॅचमध्ये जय बजरंग गोरसई असंघ एक डेंजरस फलंदाज आउट झालेला आहे आणि दुसरा खतरनाक बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये पंकज भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये अस्तिकने फक्त 7च धावा दिल्या. सुरुवात चांगली झाली होती जय बजरंग चिंचवली टीमच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रीकांतच्या विपक्षामध्ये 2 चौकार 1 षटकार अक्षय भोईरने प्रभावित केलं. चांगली बॅटिंग त्याने केली आणि एक चांगलं टार्गेट आता धावपल कबर सेट झाले. नवीन बॅटर पंकज नॉन स्ट्राईकवर केतन आहेत. त्याच्या खात्यामध्ये देखील 3 धावा आलेत. 4 बॉल त्याने फेस केलेत. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम मजबूत आहेत. ही मॅच रंगेल. ही मॅच देखील अस्तित्वाची आहे. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. यानंतर आजची शेवटची मॅच अर्थातच क्वार्टर फायनल असेल. स्लॉटमध्ये टाकलेला बॉल उडवलाय वाईडिश लॉंग ऑनला. फिल्डर पाहतच राहील. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अटॅकिंग क्रिकेट प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न मागच्या सामन्यामध्ये देखील गोडसेने केला आणि या सामन्यामध्ये देखील प्रत्येक बॅटर मैदानामध्ये आल्यानंतर स्ट्राईक सापडल्यानंतर मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय. सखोल फलंदाजी आहे या टीमकडे, त्यामुळेच वरच्या फलीतील जे फलंदाज आहेत त्यांच्यावर जास्त दबाव नसतो. अटॅकिंग क्रिकेट ते खेळत असतात. हीच त्यांची रणनीती राहिलेली आहे मागील काही वर्षांपासून. बॉल चांगला आहे परंतु फटका देखील तेवढाच सुंदर. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंगॉनचा खेळाडू येतोय बॉलवर. यावेळेला मिळते 1 धाव. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 31 वर. 31 रन्स ऑन द बोर्ड. पवनचं हे षटक, पवनने देखील 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या. तर पहिल्याच बॉलवर षटकाराची मोहर लागली होती आणि चांगले टार्गेट आता सेट होत असताना 31 धावा 2.3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या टार्गेटकडे वाटचाल सुरू आहे. लो फुल टॉस उचललाय परंतु मिस टाइम फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये जातोय. गोलंदाज देखील प्रयत्नशील होता. डीप मध्ये खेळाडू होते परंतु त्यांच्याकडे देखील संधी नव्हती. आस्तिक बॉलवर पोहोचला तोपर्यंत 2 धावा येते कंप्लीट केल्या जात आहेत. फुल बॉल जरूर होता परंतु बॅटच्या अगदी स्टिकरवर वर लागला होता. एलिव्हेशन तेवढं फारसं प्राप्त झालं नाही म्हणून उंची भरपूर राहिली परंतु बॅटरच बाद झाला नाही कारण का नो मॅन्स लँड मध्ये होता. क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत 2 धाबा आलेत. केतनने देखील चांगली बॅटिंग केली. 7 बॉलमध्ये त्याच्या खात्यामध्ये देखील 12 धाबा आलेत. 33 वर 1 विकेट. तिसरं षटक प्रगती पथावर. आज अनेक नामवंत संघ आणि नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम असा फिनिशर महेंद्र मागेला आपण बघितलं. सलग 3 षटकार त्याने ठोकले. सामना संपवला. आणि या मॅचमध्ये पंकज भोईर आहे. पंकज भोईर देखील एक असा खेळाडू आहे दीपक ज्याच्या नावावर खूप मोठा विक्रम आहे. बऱ्याचदा त्याने 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा बाकी असताना शेवटच्या ओव्हरमध्ये सामने जिंकून दिलेले आहेत गोरसई ए संघाला. आता देखील त्याला तेवढी चांगली कामगिरी करावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करत असताना गोरसे संघ आपल्याला धावपल कव्हर पाहायला मिळतोय. प्रोजेक्टर स्कोर सांगते की अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर 50 धाबा होतील आणि चिंचवली टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील अजित पाडेकर सारखा बॅटर आहे. त्यांच्याकडे देखील क्षमता असलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू थोडासा जायबंदी झालाय त्यामुळेच आता सबस्टिट्यूट खेळाडू जो 12वा खेळाडू होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो मैदानामध्ये पोहोचलाय. $33 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. पवन यावेळेला अगदी ओव्हर पिच आहे. लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर झेपावतोय. प्रयत्न छान होता परंतु कॅच करता आलेला नाहीये हा बॉल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पंकज वेगानं धावतोय. 2 धावा कंप्लीट. पंकज आणि केतनचा विचार केला तर खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला. या अगोदर आपण पाहिलं की एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. तिथे बॉलला पाठवलं. यावेळेस लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठेवला. त्यानंतर लॉंग ऑफची निवड केली आणि मागच्या बॉलवर देखील बॉल हवेत होता त्यावेळेस देखील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. म्हणजेच मोठे फटके सजवत असताना गॅप देखील शोधण्याचा प्रयत्न पंकज आणि केतनने केलाय. धावफलक 35 वर 1 विकेट. या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक. गॅपमध्ये खेळणं गरजेचं असतं. गॅपमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला जास्त फायदा होण्याची शक्यता असते.
नेक्स्ट बॉल यावेळेला टर्न केलाय ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. फक्त एक धाव मिळणार आहे आणि याचबरोबर हे तिसरं षटक समाप्त होतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी जरूर रस्तिकने केली होती, परंतु त्यानंतर श्रीकांतने 15 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पवनने 14 धाबा खर्च केल्या आणि 36 वर 1 विकेट. पहिली विकेट गेली अक्षय भोईरची, परंतु अक्षयने देखील प्रभावित केलं. त्याचे फटके देखील नेत्रदीपक होते. त्याने देखील 19 धावांचं योगदान दिलं होतं. 36 धाबा 3 ओव्हरमध्ये विचार केला तर 12ची सरासरी गाठली आहे बॅटिंग करत असताना. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अजून 12 धावा आल्या तर 48 टार्गेट होईल. त्यानंतर मॅचमध्ये रंगत येईल. त्याहीपेक्षा थोड्या अधिक धावा जोडण्याचे त्यांचे मनसुबे असतील असं वाटतंय. चला शेवटच्या ओव्हरला देखील लगेच प्रारंभ करायचा आहे. पहिलं षटक छान होतं. दोन्ही सलामीवीरांना बांधून ठेवलं होतं पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये आस्तिकनं फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरपासून गेअर चेंज केले फलंदाजांनी आणि धावांचा वेग वाढवलाय. गोलंदाजीसाठी कौशल एक युवा प्रतिभावंत असा गोलंदाज आहे. कौशलला आपले कौशल्य दाखवावे लागतील गोलंदाजीमधले या शेवटच्या षटकामध्ये. चांगलं मिश्रण आहे. आपण बघायला गेलो तर चिंचवली टीममध्ये अनुभवी बॅटर्स, अनुभवी गोलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत आणि युवा खेळाडू देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला भरणा असलेला हा संघ. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये फेकलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पंकजच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार. विपक्षामध्ये आपलं कौशल्य बॅटिंग करत असताना पंकजने दाखवले आणि षटकार त्यांनी देखील ठोकलाय. केतन सुरुवातीला चांगली बॅटिंग करत होता, आता पंकज आपले रंग दाखवत असताना चांगली सुरुवात करून दिली. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणं त्याला फार आवडतं पंकजला. या परिस्थितीचा तो सर्वात घातक असा बॅटर आहे, त्यामुळेच गोलंदाजाला सावध राहावं लागणार आहे. टिचून मारा करावा लागणार आहे. विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. राऊंड द विकेट. हा चांगला बॉल आहे. ओ थोडासा असं वाटतं की पुढे पडलाय. धावचीची संधी आहे. मोठा मिक्सअप आहे. ताळमेळचा अभाव आणि बॅटर रनआउट होत असताना केतन. मिडल मध्ये झेल होता, परंतु तो झेल सुटला. नॉन-स्टॅकेनवरून केतनने थोडीशी घाई केली. धावबाच्या रूपाने त्याची विकेट गेली. नवीन बॅटर हरीश केने नॉन-स्टॅकेनवर स्ट्राईकला. पंकज हॅफ ट्रकर शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा लागली. बॉल डी झोन मध्ये जात असताना त्यावर सिंगल येते. पंकज चांगलं कमबॅक गोलंदाज कौशलकडून पाहायला मिळतंय. पहिला बॉल त्याचा बरोबर ओव्हरपिच होता, त्याच्यावर षटकार आला. तदनंतर मात्र त्याने चांगला फुलरलेनचा बॉल टाकला आणि तिथे मला असं वाटतंय की प्रथम दर्शनी आपल्याला वाटलं की तो बॉल थोडा पुढे पडलाय फिल्डरच्या, परंतु कदाचित पंकजची विकेट देखील मिळाली असती जर झेल घेतला गेला असता तर. हरीशकडे खेनेकडे स्ट्राईक आहे. विकेट करायचा होता. टायमिंग चुकलंय. बॉल चाललाय जमिनी मार्गाने डीप स्क्वेअर लेगला. गोविंद येतोय. थोडंसं फंबलिंग, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय. पंकजला जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे या षटकामध्ये, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज कौशलचं. अंडर प्रेशर चांगला मारा करतोय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 44. पंकज 6 बॉल फेस करत असताना 12 धावा त्याच्या खात्यामध्ये आले. 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी देखील बॅटिंग केली. 2 बॉल अजूनही या इनिंगचे शिल्लक केले. 44 वर 2 विकेट. पुढचा बॉल कमी गतीचा खोदून काढलाय. पायात टाकला होता. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स उचली करेल तोपर्यंत दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न सुरू आहेत. फेकी थोडीशी लूज पाहायला मिळाली. स्लो त्याचा फायदा होत असताना दुसरी धाव वेगाने पंकज आणि हरीश केने पूर्ण केली. धावफलक 2 धाबीच्या मदतीने 46 वर जाऊन पोहोचले. क्विक थ्रोची आवश्यकता होती. रॅपिड थ्रो जर विकेट कीपरकडे पोहोचला असता तर तेथे विकेट मिळाली असती. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी सर्व काही आटापिटा केला होता त्या ठिकाणी फलंदाज पंकजनं. त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे, परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळते. पंकज थोडासा डीप गेला होता क्रीजमध्ये, तरी देखील यॉर्कर बरोबर एक्झिक्यूट केला कौशलनं. शेवटचा बॉल येतोय. सामना करेल पंकज. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय. लाजवाब कॅच अगदी सीमा रेषेलगत.
फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे कौशलनं. डावाची होती सांगता. गोरसई ए संघानं फलकावर लावल्यात 46 धावा आणि टार्गेट असणार आहे चिंचवली टीम समोर 47 धावांचं. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला पंकजच्या माध्यमातून. त्याचबरोबर सुरुवात चांगली करून दिली ती पहिल्या ओव्हरपासून अक्षय भोईरने ज्याने 19 धाबा ठोकल्या होत्या. 46 धाबा जमा झालेत. 47चं लक्ष आहे या मॅच मध्ये. चिंचवली संघ देखील चांगलं उत्तर दिले यात काही शंका नाही. आणि जो संघ जिंकेल तो पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये, फाईट करेल चेरोबा स्पोर्ट वाशेरेच्या विपक्षामध्ये. यानंतर अजून एक आजच्या दिवसातील शेवटची मॅच शिल्लक राहिली आहे. स्पर्धेचा पहिला दिवस मीनाक्षी स्पोर्ट कानली टीमच्या नावावर राहिल्या. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये एच ढोले संघ टॉप 4 मध्ये पोहोचले आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. उद्या 26 जानेवारी अंतिम दिवस असेल. आज जर आपण विचार केला तर सध्या तरी 3 टीम मध्ये शर्यत आहे. एकीकडे जय बजरंग चिंचवली संघ, दुसरीकडे जय बजरंग गोरसे ए संघ आणि क्वार्टर फायनल मध्ये चेरोबा स्पोर्ट वाशेरा संघ पोहोचले. आणि उद्याच्या दिवसाची आपण चर्चा करूयात. सकाळी 8:30ला टॉस होणार आहे. एकविरा स्पोर्ट जुपाडा बी आणि शिवगर्जना चिंबीपाडा यांच्यामध्ये पहिली मॅच असेल. त्यानंतर दुसरी लढाई असेल एकविरा स्पोर्ट बादाने आणि डीबी स्पोर्ट करून. तिसरी मॅच पाहायला मिळेल दलेपाडा भावेशांनी पुरस्कृत केलेला संघ आणि संघर्ष समतानगर पडगा यांच्यामध्ये तिसरा सामना. चौथ्या क्रमांकाचा सामना रायझिंग स्टार पडगा आणि निर्वे 11 सापे. आणि पाचवा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जयदुर्ग चिंबीपड आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी बांद्रे. असे 5 सामने पहिल्या फेरीमध्ये असतील. सर्व टीम्सला विनंती असेल की आपण अगदी वेळेवर यायचंय कारण का उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि त्याच कारणास्तव सेमीफायनल 2 देखील असतील. त्यामुळे शेड्यूल वाढले पाहायला मिळेल. अगदी 2 दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली आपल्या या पडगा टेनिस क्रिकेटमध्ये. जयदुर्गा चिंबीपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू दुर्गेश पाटील याचं निधन झालं. ज्या दिवशी त्याचं निधन झालं त्याच दिवशी देवळी येथे तो स्पर्धेमध्ये खेळला देखील होता आणि खूप चांगलं त्याचं ओपिनियन आपल्याला ऐकायला मिळालं होतं. खूप होतकरू असा खेळाडू होता, चांगलं व्यक्तिमत्व होतं, परंतु अपघात झाला आणि त्यामुळेच आज तो आपल्यात नाही आहे. त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता असेल 4 ओव्हरमध्ये. सरासरीचा विचार केला रिक्वायर्ड रन 11.75 ची सरासरी गाठायची. सलामीची जोडी श्रीकांत स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर प्रमोद ही जोडी आली आणि समोर गोलंदाज मयूर केने. अग्निपरीक्षा असेल आता बॅटरची. मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली. विकेटची हॅट्रिक देखील मयूर केनेच्या नावावर राहिली. पहिल्याच बॉल ओव्हर द विकेटने श्रीकांतसाठी ऑन साईडला फ्लिक केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईन पलीकडे चौकार येतोय. फ्लिक करत असताना चौकाराने डावाला सुरुवात केली आहे मयूर केनेच्या विपक्षामध्ये. दुसरा बॉल ओव्हर पीच समोर लॉफ केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार षटकार ठोकलाय श्रीकांतने. कांत करत असताना दुसरा चांगला फटका. चांगले फटके श्रीकांतच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 2 बॉल आणि टीमची धावसंख्या 10 वर पोहोचली. 47 लक्ष असताना जी सुरुवात पाहिजे होती जय बजरंग चिंचवली टीमला तीच करून दिली श्रीकांत. मागच्या मॅच मध्ये याच मयूर केनेने विकेटची हॅट्रिक घेतली होती. त्याची गोलंदाजी चांगली होती परंतु त्या मयूरची आता परीक्षा घेत असताना श्रीकांत चांगली मोठी परीक्षा घेतली. अग्नि परीक्षा आहे मयूर केनेची. यस एब्सोल्युटली इट्स अ एसिड टेस्ट फॉर द बॉलर. वो दिखाते हुए कि पिछला मैच अलग था, ये मैच अलग है. इस बार वेट करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है थ्रू द कवर्स. 2 खिलाड़ी गेंद के पीछे और गेंद सीमा रेखा के बाहर. चांगली जागा, रिकामी जागा भरून काढली आहे विलिस श्रीकांतने. कुठे टाक मी आता मारायला सज्ज आहे. चांगला पंच आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर होता. ती रिकामी जागा होती ती भरून काढली आणि चौकाराला 2 चौकार 1 षटकार 3 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 14 वर आणि आता हा पेपर सोपा होत असताना जय बजरंग चिंचवली टीमला
मयूर केनेच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग, अप्रतिम फटके, एकापेक्षा एक फटके आपल्याला श्रीकांतच्या बॅटमधून पाहायला मिळतात. प्रभावित केलं पहिल्या 3 बॉलमध्ये, परंतु आता कमबॅक करून द्यावं लागेल मयूर केनेला. अंडर प्रेशर इस समय मयूर केने, और यही तो क्रिकेट खेल का मजा है। पिछले मैच में आपने 4 विकेट्स भले ही लिए एक ओवर में, लेकिन उस मैच का इस मैच से कुछ भी लेना देना नहीं है। यहाँ पर आपको एक नए सिरे से फिर से गेंदबाजी की शुरुआत करनी पड़ेगी, और अभी तक वो शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है मयूर केने के लिए, वापसी करनी होगी। इस बार जोरदार प्रहार किया है, बहुत ऊपर और दूर खेला है फील्डर से। ओ ये चौका, जी हाँ, क्योंकि बैनर पर जाकर टकराई है उस टावर पर, कथोरे फैमिली का टावर। 1 बाउंड चौका। कटरचा वापर या बिलीस केला होता मयूर केनेने, लेग कटरचा वापर केला होता, परंतु त्यावर देखील तुटून पडलंय श्रीकांत. हॅलो, श्रीकांतला आता हा बॉल फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. 3-4 बॉल त्याने फेस केलेत, 18 धावांचं त्याने योगदान दिले, 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग. और आड़े टेढ़े शॉट्स नहीं खेल रहे हैं, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेल रहे हैं, गेंद के मेरिट पर खेल रहे हैं, जहाँ की गेंद वहाँ खेल रहे हैं। इसीलिए गेंदबाज के लिए और भी ज़्यादा मुश्किल हो गया है उनको गेंदबाजी करना। समझ में नहीं आ रहा है मयूर को भी कि अब गेंद कहाँ पर की जाए। यॉर्कर का प्रयास था, लो फुल टॉस सीधे फील्डर के पास, लेकिन तेज दौड़ लगाई है, क्विक सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन, 47 रनों का पीछा किया जा रहा है जय बजरंग चिंचवली टीम द्वारा इस मुकाबले में। चांगली सुरुवात, 5 बॉलमध्ये 19 धाबा आल्या. ते रिक्वायर्ड आता घसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या 5 बॉल फेस केलेत श्रीकांतने, 19 धाबांचं योगदान दिलं. क्वार्टर फायनल साठी पोहोचण्यासाठी ही लढाई सध्या सुरू आहे. गोरसे ए आणि चिंचवलीमध्ये. शेवटचा बॉल ओव्हर पिच समोर ताणून दिलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. प्रमोदच्या बॅटमधून षटकार. करने की तैयारी में नजर आ रहे हैं सलामी बल्लेबाज। यहाँ से केवल 22 रन चाहिए, 18 गेंदें शेष है। वैसे काम 25 करने का दिन कल है, टूर्नामेंट का आखिरी दिन, फाइनल डे 26 जनवरी, गणतंत्र दिवस। कल का खेल देखना मत भूलिएगा। सुबह जल्दी खेल की शुरुआत होने वाली है, और कल 10 और टीमें एक्शन में है, साथ में सेमीफाइनल मुकाबले और फाइनल मैच शाम के सत्र में हमें देखने को मिलेगा। चौके से खाता खोला था श्रीकांत ने, लेकिन प्रमोद ने कहा कि मैं आपसे 2 कदम आगे रहूंगा। सिक्सर से उन्होंने अपना खाता खोला है। श्रीकांतला बघून त्याला देखील जोश आलाय आणि त्याने देखील षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धाबा, अजूनही 22 धाबांची गरज. पेपर सोपा झाला. पंकज दुसऱ्या ओव्हरसाठी श्रीकांतसाठी ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल, लेन चांगली होती, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये हरीश केने आहेत, फक्त सिंगल येते. सिंगल डबलने जरी प्रवास सुरू ठेवला तरी देखील आता हा सामना सोपा झालाय, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडले होते दोन्ही फलंदाज गोलंदाजावर. 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉलमध्ये 21 धाबांची गरज. खेचून मारल्या, ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट मध्ये सिंगल येते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या अजय सर, त्यामुळेच आता एकेरी दुहेरी धावाने विजयाकडे वाटचाल करत असताना जय बजरंग चिंचवली आपल्याला पाहायला मिळतोय. यह समीकरण आसान हो गया है। यहाँ से बल्लेबाज यदि ज़्यादा गलतियाँ ना करे तो फिर मुझे नहीं लगता है कि चिंचवली टीम ये मैच हार सकती है, लेकिन खेल है क्रिकेट का, हम भविष्यवाणी तो नहीं कर सकते। गोरसई ए टीम भी कोई मामूली टीम नहीं है, वापसी कर सकते हैं, लेकिन इस बार हवा में, और यहाँ पर मौका बना है और कोई गलती नहीं डीप मिड विकेट पर। पहला विकेट गिरता हुआ, मयूर ने लपक लिया है कैच। छुपी होती है इस खेल में, जब हमें लगता है कि मोमेंटम इस टीम के पास है, और तभी कहीं ना कहीं कुछ गलत हो जाता है। बल्लेबाजों के पास मोमेंटम था, लेकिन विकेट का पतन हुआ है। नए बैट्समैन अजित पाडेकर।
शॉर्ट बॉल पुल किया, धमाकेदार धमाकेदार पुल शॉट, 6 रन। आणि चांगला पुल शॉट खेळत असताना खूप ताकदीने सजवला ऑन साईडला षटकराने अजित पाडेकरने आपल्या डावाला सुरुवात केली. 33 वर 1 विकेट. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने अजित साठी ओव्हरपिच समोर लॉफ करायचा होता ऑन साईडला, परंतु बॉल कव्हर मध्ये हवेत होता. विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना चिंचवली टीमला अजित पाडेकर बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. ओव्हरपिच जरूर होता समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची थोडीशी कडा लागली, त्यानंतर कव्हर मध्ये बॉल हवेत आणि अजितची विकेट. दुसरा झटका अजितच्या रूपाने. 2 विकेट जरूर या ओव्हरमध्ये पंकजने मिळून दिलेत, परंतु 8 धाबा देखील 5 बॉलमध्ये खर्च केलेत. पहिले षटक थोडंसं खर्चिक राहिलं, तर या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अजूनही चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पंकजला करावी लागेल. 13 बॉल शिल्लक आहेत, 14 धाबांची गरज. थोड़ा बहुत मौका यहाँ पर अपनी टीम को जरूर देते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज पंकज। 2 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त कर चुके हैं। ऋतिक आए हैं, कदमों का अच्छा इस्तेमाल, पुल पर लेकर ड्राइव किया है। थोड़ी देर गेंद हवा में जरूर थी, लेकिन बाउंस पर पहुंची लॉन्ग ऑन पर, सिंगल अंतिम गेंद पर, और इसके साथ ही सफल ओवर समाप्त होता हुआ पंकज भोईर का। 2 ओवर के पश्चात रन संख्या 34, 2 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदों का खेल शेष है, केवल 13 रन चाहिए जीतने के लिए जय बजरंग चिंचवली को। टार्गेट चांगलं सेट केलं होतं. 47 धावा एक समाधानकारक स्कोर उभा केला होता गोरसे टीमने, परंतु पहिलं षटक जे राहिलं मयूर खेनेचं ते थोडंसं खर्चिक राहिलं. त्याचा ज्यूस काढला पहिल्याच ओव्हरमध्ये. श्रीकांतने चांगली सुरुवात करून दिली. 7 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान त्याचं राहिलं आणि तेथूनच या मॅचला कलाटणी दिली आहे चिंचवली टीमने. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक तन्मयचं, जिथे त्यांनी चांगली हाताळणी केली, 1-2 विकेट घेतले तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. और इसे भी सम्माननीय सचिन राणे साहब का शुभागमन हुआ है, जिनके द्वारा बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर की गई है। आपका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। आइए, एक विरा ट्रॉफी 2026 में आपका बहुत ही महत्वपूर्ण योगदान और आपका बहुत बहुत स्वागत। करत असताना एक सिंगल धाव ऋतिकच्या खात्यामध्ये आली. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. सचिनजी राणे या ठिकाणी जोडले गेलेत बादाण्याचे, ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफ्या पुरस्कृत केलेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉलची टॉपेज आणि बॉल मागे जात असताना डी झोन मध्ये. सचिनजी राणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, बॅटर आणि मालिकावीर म्हणून आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केले गेले. त्यांचं देखील स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये आता सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. तनयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी तनयने केली, विकेट घेतल्या. मोठ्या फटक्यांपासून बॅटरला थोडंसं दूर ठेवलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते. तोच प्रयत्न आता गोरसे ए टीमला करावा लागेल. बिल्कुल आखिरी ओवर में मैच जा सकता है। 10 गेंदों में 11 रन चाहिए। बॉडी लैंग्वेज अभी भी पॉजिटिव नजर आ रहा है गोरसई ए टीम के खिलाड़ियों का। मैच उन्होंने छोड़ा नहीं है। अगली गेंद लेकर तनय, ओ स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, यहां पर सिंगल चुराने की कोशिश और सिंगल चुरा लिया है। एक एक रन बचाने की चुनौती है। इस तरह की गलतियां यदि आप करते रहोगे तो फिर मैच आपके हाथों से निकल सकता है। हो, एक एक धाव आता महत्वाची असेल गोरसे टीमसाठी, कारण काही समीकरण झुकले सध्या चिंचवली टीमच्या बाजूने, त्याच्यामुळे एक एका धाबीसाठी त्या प्रयत्न करावे लागतील. अजून एक चांगला बॉल, मागची धाव महत्वाची होती, ती धाव रोखली असती तर अजूनही दबाव. वाईटचा इशारा, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. एक्स्ट्रा धाव खर्च केली, एक्स्ट्राच्या मतीने धावफलक 38 वर जाऊन पोहोचले. 9 धावांची गरज असेल 9 बॉल मध्ये. तर नाही, राऊंड द विकेटने लेन चांगली होती, लेग स्टंपवर ठेवलाय. यॉर्करचा मारा, अपील जरूर केली परंतु सहमती दिलेली नाही. एक धाव बनते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी झाली. डायरेक्ट हिटची आवश्यकता, विकेट किपरने पुन्हा चुकी केली आहे. 2 धावा पूर्ण होतील, 2 धावा महत्वाच्या असतील. 2 धावेच्या मतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. ते आता 40 वर 8 बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 8 मध्ये 7, 2 बॉल डॉट काढले किंवा विकेट घेतली तर या मॅच मध्ये गोरसे ए टीमला देखील संधी मिळू शकते. या ओव्हर मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट थोड्याशा चुका करताना आपल्याला पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा गेल्या, जिथे रनआउटची संधी होती तिथे देखील ती संधी प्राप्त केली नाहीये. 2 धावांचं रक्षण झालं असतं अजय सर या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये.
जी हाँ, दबाव में थोड़े से बिखरते हुए नजर आ रहे हैं गोरसई एक के खिलाड़ी। आपको दबाव में निखरना पड़ेगा यदि मैच को जीतना है तो। 8 गेंदों में अब 7 रन चाहिए। अपील स्ट्रांग थी लेकिन सही फैसला अंपायर का, क्योंकि लेग स्टंप को मिस कर रही थी गेंद। ड्राइव लगाने का प्रयास, इस बार बिल्कुल सामने से गेंद को निकाला, बीट किया बैटर को। ये अच्छी गेंद, अच्छा प्रयास जारी है केतन तनय का। ये ओवर अभी तक बहुत अच्छा घटा है, कोई भी बड़ा स्ट्रोक इस ओवर में देखने को नहीं मिला है। रन बॉल इक्वेशन, 7 गेंदे 7 रन, या आखिरी ओवर में 6 या फिर 7 या फिर उससे कम। ऑन साइड में ड्राइव कर दिया है, शॉट अच्छा है लेकिन मयूर वहां पर उपस्थित 2 रन लेना चाहते हैं, जोखिम ज्यादा है। ओ हो, बैट्समैन रन आउट। डिसीजन लेना थोड़ा सा डिफिकल्ट रहता है कई बल्लेबाजों के लिए। होय, अगदी बरोबर. आणि पाठीराखे देखील एका बॉलमध्ये 6 धावा जर झाले नाही तर ते देखील नाराज नसतात. 6 बॉलमध्ये 6 धावा जर झाले नाही तर त्यांची देखील चर्चा खूप मोठी असते, त्यांच्या चर्चेला खूप उधाण येतो. हे देखील दुसरं कारण असतं, त्यामुळे थोडासा प्रेशर देखील असतो बॅटिंग करणाऱ्या टीमवर. गेंदबाजी के लिए प्रतिभाशाली गेंदबाज साहिल ठाकरे, बल्लेबाजी के लिए गोविंद तैयार। लॉफ्ट करना चाहते थे, इनसाइड एज, फील्डर सर्कल के अंदर, पहली गेंद पर सिंगल। अब 5 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत। काय प्रयत्न असतील, कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. प्रमोद स्ट्राईक इन बरेच 6 बॉलमध्ये 11 धावांचं त्यांनी योगदान दिलं. एखादा मोठा फटका सजवला जाईल की एकेरी दुहेरी धावाने प्रवास हा सुरू ठेवला जाईल. देखिए पहली गेंद पर बड़े शॉट का प्रयास हुआ, कनेक्ट नहीं कर पाए, गोविंद सिंगल मिला है, लेकिन बड़े शॉट खेलने के चक्कर में यदि गेंद बल्ले पर ना आए तो फिर वो डॉट बॉल के चलते बहुत दबाव बनता है। टर्न किया है, ये अच्छा शॉट है, डिप स्क्वायर लेग, थोड़ा सा फ्रंट ऑफ स्क्वायर। हो, ये दबाव है, दबाव में गलती मयूर के ने। मुझे लगता है वो पहले ओवर से अभी तक बाहर निकले नहीं है। 2 रन्स। होय, पहिल्या ओव्हरमध्ये देखील मयूर केनेने भरपूर साऱ्या चुक्या केल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील मिसफील्ड झाली, तिथे देखील कुठेतरी त्याचा देखील फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतो. तिथे देखील एक एक धाव वाचवणं खूप गरजेचं होतं. आता 4 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त 3 धावांची. पलड़ा भारी है इस समय जय बजरंग चिंचवली टीम का। चरोबा स्पोर्ट्स वाशेरे के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। फुलर लेंथ बीट किया है, रफ्तार में बीट किया है। ये मैच खत्म नहीं हुआ है। 3 गेंदे 3 रन, चेजिंग कंपल्सरी। 3 बॉल शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. सामना आता रंगलाय, रंगतदार परिस्थितीमध्ये आलाय. एकीकडे जय बजरंग चिंचवली संघ तर दुसरीकडे गोरसई यांच्यामध्ये ही लढाई, ही युद्ध सध्या सुरू आहे. परंतु परीक्षा आहे, अग्निपरीक्षा आहे गोलंदाज साहिलची, जो ज्युनियर आहे. साहिल ओवर द विकेट। इस बार बहुत ही करारा ड्राइव, कारपेट के सहारे, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, तेज गति से आया है गेंद पर, अच्छी सोच, थ्रो भी सही एंड पर, वहां पर कीपर के पास थ्रो किया, एक ही रन पर सीमित रखा है बैट्समैन को। अब 2 गेंदे 2 रन। वॉट मॅच, पैसा वसूल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. आणि ज्या प्राण्याची चर्चा आपण करत होतो तो प्राणी पुन्हा एकदा आलाय. याला क्रिकेट एक काय आहे ते माहित नाही. एक बॉल जर त्याच्या पाठीमध्ये कुशीमध्ये जर बसला ना तर हा प्राणी पुन्हा मैदानामध्ये हजेरी कधी येणार नाहीये. मागील 3 दिवसापासून त्याची हजेरी आहे. 2 बॉल शिल्लक, 2 धावांची गरज. इतनी एक्साइटमेंट है तो उनको भी दूर नहीं रहा जा रहा है, इसलिए मैदान में बार बार आते हैं। 2 गेंदे 2 रन, गोविंद ऑन स्ट्राइक। इस बार हवा में खेल दिया है, इनफील्ड के ऊपर से सामने, बढ़िया शॉट है और 2 रन यहाँ पर ले सकते हैं। जी हाँ, 2 रन कंप्लीट। इसके साथ ही ये मुकाबला फिनिश होता हुआ आखिरकार मैच जीत लिया है जय बजरंग चिंचवली टीम ने। जय बजरंग गोरसई ए टीम को दी है मात, बड़ी जीत।
कुठेतरी तिसऱ्या ओव्हरमध्ये मिसफील केलेत. तिथे धावबादची एक संधी होती, तिथे एक धाव वाचवता ती एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये गेलं. त्या 2 धावा आणि पहिल्या ओव्हरपासून मयूर केनीने देखील भरपूर सारे मिसफील केले. कुठेतरी क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटने चुका केल्या, त्यांनी त्या टार्गेट एक चांगलं सेट झालं होतं.